राम पिया रे मिल जाने राम पिया रे. नमस्कार मंडळी. आज आपण पुण्यातल्या एका तरुण दिलखुलास व्यक्तिमत्वाला भेटणार आहोत, ज्या तपस्विनी आहेत, उत्तम सुगरण आहेत, विविध वयोगटातल्या अनेकांची आपुलकीची मैत्रीण आहेत आणि त्या आता 85 वर्षाच्या आहेत. या वयात तरुणाला लाजवेल असा उत्साह आणि कल्पकता त्यांच्यात असून आजही त्या वर्किंग वुमन आहेत. या आहेत पुण्यातल्या ज्येष्ठ गायिका सुधा पटवर्धन. जवळपास पुण्यातल्या अर्ध्या तरुणींनी ज्या आत्ता अर्ध्या वयाच्या आहेत, त्यांनी याच सुधाबाईंकडे संगीताचे शिक्षण घेतले. त्यांचे सासरे सुप्रसिद्ध गायक विनायक बुवा पटवर्धन यांच्या तालमीत त्या तयार झाल्या. मी माहेरची सुधा जोशी. माझं सगळं बालपण राजस्थानात गेलं. माझे आई वडील राजस्थानात खूप वर्ष राहिले. वडील सिव्हिल इंजिनियर होते आणि शाळा 7वीपर्यंतच होती त्या गावाचं नाव लाखेरी. त्यामुळे मला जवळचं कुठलं तरी असं ठिकाण पाहिजे होतं की जिथे मला राहून शिकता येईल. त्यामुळे जिथे हॉस्टेल आहे असं ठिकाण पाहिजे होतं. तर राजस्थानात जयपूरजवळ 120 किलोमीटरवर बनस्थली विद्यापीठ म्हणून संस्था होती. तिथे आम्ही गेलो, मी आणि वडील. आणि त्यानंतर 1955 ते जवळजवळ 1961-60 पर्यंत 7 वर्ष मी तिथे होते. ती गांधीवादी संस्था. तिथे इतकं स्ट्रिक्ट वातावरण होतं. खादी वापरायची, आपलं ताट वाटी ग्लास आपला आपण घासायचा, आपले कपडे धुवायचे, आपल्या खोलीचा केर काढायचा. आणि हे करून पुन्हा हॉर्स रायडिंगपासून कलही करण्यापासून सगळं शिकवतील ते शिकायचं आणि अभ्यास करायचा. आणि मी युनिव्हर्सिटी टॉपर आहे. माझ्या अभ्यासात खूप लक्ष होतं. गाणं तिथे शिकले, पण युनिव्हर्सिटीतलं गाणं हे विनायकांच्या घरच्या गाण्यापेक्षा तसं कमी होतं. त्यामुळे इथे आल्यानंतर साक्षात माझी तपश्चर्या चालायची. घरी शिकायचं, विद्यालयात जाऊन तेच गाणं शिकवायचं, घरी शिकायचं, तेच गाणं तिकडे शिकवायचं. माहेरचं भरपूर प्रेम, संस्कार आणि शिक्षणाची शिदोरी घेऊन विनायक बुवा पटवर्धनांची सून म्हणून त्या घरात आल्या आणि सुरू झाला शिक्षणाबरोबरच अभिजात गाणं आणि संसार याची सांगड घालण्याचा प्रवास. आता सगळ्यांना असा प्रश्न पडतो की राजस्थानातली मुलगी पुण्यात शनिवार पेठेत कशी आली. तर माझं आजोळ म्हणजे माझे आजोबा आणि आजी सातारला राहायचे आणि आमच्या घरापासून 2 घरं सोडून विनायकांचे चुलत बंधू राहत असत. तर त्या आजी माझ्या आजीला सांगत होत्या की तुमच्या नातीला गाणारा मुलगा पाहिजे म्हणतात, मग आमचा पुतणे गाणारा आहे, मुलगी दाखवा तुमची. असं करून मला तिथे नेलं दाखवायला. आणि माझ्या सासूबाईंनी सपाटून माझ्याकडून गाणीच म्हणून घेतली फक्त, बाकी काही विचारलं नाही. आणि असं आमचं लग्न ठरलं. आणि मग इथे आल्यावर माझ्या मित्रांचा आवाज बसला होता सुरुवातीच्या काळात. त्यामुळे मला तिथे शिक्षकाची गरज होती विद्यालयात, म्हणून सासरे मला शिकवायचे. ते शिकवलेलं मी विद्यालयात जाऊन शिकवायची. पण आम्ही शिकलो ते भातखंडे पद्धतीनं. इथे पलुस्कर पद्धत. आता भातखंडे सोपी आहे लिपी आणि पलुस्कर लिपी कठीण आहे. त्यामुळे मला ते सगळं ॲडजस्ट होत पुन्हा सासरी रुळायचं हा एक प्रश्न. असं सगळं करत 62 पासून
67-68 पर्यंत असा माझा प्रवास संगीत शिक्षणाचा झाला. मग एकदा संगीत अलंकार झाले, मग संगीताचार्य उशिरा केलं. मध्येच मी टिळक विद्यापीठाची संस्कृतची MA म्हणजे पदवी घेतली. पुण्याच्या गांधर्व महाविद्यालयातील संगीत शिक्षिका पदाची जबाबदारी, अनेक विद्यार्थी, सासऱ्यांकडे येणारी असंख्य मंडळी आणि सासूबाईंनी दिलेला अन्नपूर्णेचा वसा त्या आजही अभिमानाने आणि नम्रतेने सांभाळत आहेत. माझ्या सासूबाई आमटी अतिशय उत्तम बनवत असत. आता मला काय हे माहीत नाही, त्यामुळे मी माझ्या माहेरी करत तशी सात्विक आमटी केली. मग सासूबाई म्हणाले, अगं चिंच, गूळ, तिखट, मीठ, मसाला सगळं व्यवस्थित घालायचं, कटाच्या आमटीसारखी आमटी करायची. मग मी शिकले मात्र आणि त्यांच्यासारखी आमटी करायला लागले. सगळं काही माहेरचं वेगळं आणि सासरचं वेगळं, त्यामुळे जे काही शिकायला लागलं ते सगळं शिकले. शिरा आमच्याकडे खूप गोड असायचा आणि नेहमी गोडाचं काहीतरी करायचंच, श्रीखंड असायचंच. जेवणाबद्दल बोलले खरी, पण जेवायला बसायचं ते खाली जेवायला बसायचं आहे आमच्याकडे. आता माझ्या सासूबाईंचा चांगुलपणा असा की त्यांनी लग्नापूर्वी आम्ही जिथे उतरलो होतो तिथे त्यांनी निरोप पाठवला धोंडूमामांकडून, म्हणजे आत्ताचे गांधर्वाचे प्रिन्सिपाल आहेत त्यांच्या वडिलांकडून, ते सासूबाईंचे सख्खे भाऊ, त्यांच्याकडून निरोप पाठवला की तू ऑफिसरची मुलगी आहेस पण आमच्याकडे खाली बसून जेवतात, वातावरण जुनं आहे, हे लक्षात घे. मग मी म्हटलं हरकत नाही, मी गाणं मला शिकायला मिळेल म्हणून त्या घरात आले, मला खाली बसून जेवणात काहीही वाटत नाही. तुम्ही त्या डाऊन टू अर्थ होत्या याचं एक उदाहरण म्हणून हे सांगितलं. घरी येऊन शिकणारे विद्यार्थी आणि ऑनलाईन म्हणजे परदेशात राहून शिकणारे विद्यार्थी अशी ते विद्यार्थ्यांची शिकवणी घेतात. विद्यालयात शिकवायचं, घरी शिकायचं. विनायकवा घरी शिक्षक म्हणून मला व्यवस्थित शिकवत असत, म्हणजे ते इतर विद्यार्थ्यांना जसं शिकवत तसंच मला देखील शिकवत, म्हणजे शिकवण्याच्या वेळेला क्षमा बिमा काही नाही. आणि त्यांचे 2-3 सिद्धांत होते. एक म्हणजे रियाज केल्याशिवाय म्हणू नका, आणि रियाज इतका करा की ते गाणं तुमचं व्हावं. त्यांच्या भाषेत बोलायचं म्हणजे शिकवल्याशिवाय बशिवल्याशिवाय म्हणू नका, आणि बशिवल्यागत तुमचं गाणं वाटू नये. म्हणजे आधी खूप रियाज करा आणि तो रियाज तुमचा झाला, तुम्हाला त्या रियाजानंतर स्वतःचं सुचायला लागलं की मग म्हणा. म्हणजे विद्यालयात मी शिक्षिका होते आणि घरी आल्यावर मी सून कमी आणि मुलगी जास्त होते. हल्ली महिला सबलीकरण वगैरे मोठे मोठे शब्द असतात, पण माझ्या सासऱ्याने मला खरोखरच इतकं स्वतःच्या पायावर उभं केलं की आज तागायत माझ्या सासऱ्यांना जाऊन 50 वर्ष झाली. ते 1975 साली गेले आणि हा 1925 हे 2025 चालू आहे, पण एकही दिवस आमचा असा जात नाही की आम्ही आमच्या सासऱ्यांची आठवण काढली नाही. कधी मुली एखादा मुद्दा सांगतात, कधी मी शिकवताना एखादा मुद्दा सांगते. आता शिक्षण तज्ज्ञ असं सांगतात की रियाज म्हणजे काय आणि सराव म्हणजे काय आणि गायकी म्हणजे काय. आता हे सगळं आम्हाला जाडे शब्द न वापरता बाळगोत पद्धतीनं व्यवस्थित शिकवलं गेलं. विनायकांचे त्यासाठी फार फार उपकार मानायला पाहिजेत. मुलीसारखं प्रेम दिलं आणि विद्यार्थ्यासारखं वागवून शिक्षण दिलं. गाते रहो खाते रहो या उक्तीप्रमाणे आलेल्या विद्यार्थ्यांना शिकवणीनंतर त्यांच्याच हातचा आल्याचा चहा देतात. मग काय, विद्यार्थी मंडळी खुश. मी पूर्वाश्रमीची शिला सरवटे आणि आता लग्नानंतर सौ संजीवनी नानिवडेकर. मी खूप आधीपासून बाईंकडे गाणं शिकते आणि मला बऱ्याच जणांनी रेकमेंड केलं की अतिशय उत्तम
सराव करून घेतील. त्यामुळे मी बाईंकडे गाणं जॉईन केलं. मला गाणं काहीच माहीत नव्हतं. त्यानंतर परीक्षा द्यायला सुरुवात केली आणि मुळात बाईंच्या म्हणण्याप्रमाणे आवाज खूप छान. त्यामुळे मी कोकणातून आले होते. त्या म्हणायच्या ना की कोकणला एक देणगी आहे निसर्गाची की खूप चांगला आवाज. मग त्यांचं माझ्यावर खूप मर्जी होती पहिल्यापासून. त्यानंतर मी हळूहळू परीक्षा द्यायला लागले. त्यामुळे मला गाण्यातल्या बऱ्याच गोष्टी कळत गेल्या की मुरकी कशी घ्यायची, गमक कशी घ्यायची. आणि बाई खूप सुंदर आम्हाला मार्गदर्शन करायचं. कधी वेळेचं बंधन ठेवलं नाही त्यांनी आमच्यासाठी, कधी वारांचं बंधन ठेवलं नाही. आणि अशा प्रकारे मी विशारपण बाईंकडे परीक्षा दिली. त्यानंतर लग्न झालं. लग्नानंतर थोडी गॅप पडली, पण त्यानंतर मीही असं हे केलं की मला बाई बऱ्याच वेळा कुठेतरी भेटायच्या आणि मला सारखं वाटायचं त्या म्हणजे आमच्यासाठी एक मोठं इन्स्पिरेशन असायचं. अजूनही आम्ही म्हणतो की गुरुपौर्णिमेला नमस्काराला आलो की आमच्या मैत्रिणींमध्ये एक असतं की बाई किती नीटच राहतात, आपण बघा म्हणून आपल्यासाठी खरी प्रेरणा होती बाई म्हणजे, असं नेहमी आम्हाला वाटायचं. त्यानंतर मी माझी 2 मुलं घेऊन मी त्यांना ग्राउंडला सोडायचे आणि अतिशय हट्टी मुलं असल्यामुळे ग्राउंडला फक्त त्यांना सांभाळण्यासाठी पैसे देऊन मी बाईंकडे निर्धार गाण्याला बसायचे. बाईंनी मला सगळ्यासाठी परवानगी दिली होती. तुला वेळ होईल त्या येत जा, तू गाणं शिकायचं, गाणं बंद करू नकोस. आणि अशा प्रकारे मी विशारदपर्यंत बाईंकडे परीक्षा दिल्या आणि खूप छान आत्तापर्यंत त्यांचं मार्गदर्शन आम्हाला लागतं. सगळ्या मुलींवर बाईंनी अतिशय प्रेम केलं. आम्हाला एक प्रेमाचा धाक होता, पण त्यातनं आमचं गाणं खूप चांगलं झालं. अशा प्रकारे मी आत्तापर्यंत त्यांच्याकडे शिकत आहे. मला सतत माझ्यासमोर मुली आहेत. गेल्या 50-60 वर्षात माझ्यासमोर येणाऱ्या मुली आपल्या घरातल्या समस्या सांगतात. ठीक आहे, समस्या आहेत, प्रत्येकासमोर असतात, आमच्याही समोर होत्या. पण त्या समस्या घरात ठेवून तुम्ही इथे या, गाणं शिका, स्वतःला आत्मनिर्भर बनवा आणि गाण्याच्या सरावाचं, रियाजाचं महत्त्व ओळखा. ते महत्त्व ओळखलं तर आत्ता केलेला रियाज पुढे उपयोगी पडेल. आणि तुमच्या समस्यांमध्ये मी तुमच्या बरोबर आहे. त्याबाबत काही तुम्हाला सहाय्य करण्यासारखं असलं तर जरूर करेन. पण तुम्ही स्वतःला सशक्त बनवा, दुर्बळ राहू नका, मनानं खचलेल्या राहू नका, हे मी त्यांना सांगते. ज्या वयात बाई एकतर टीव्ही नाहीतर एखादा ग्रंथ पारायण करते त्या वयातच त्या उत्तम गातात, तब्येतीकडे, व्यायामाकडे लक्ष देतात, मनमोकळेपणाने स्वच्छंदी गप्पा मारतात. असं म्हणतात की रियाज करताना ब्रह्मांडातील शक्तीशी आपण एकरूप होतो, निसर्गाशी, स्वतःशी आपला संवाद होतो. संगीत अशी कला आहे जिला भाषा, धर्म आणि प्रांत याचं बंधन नाही. जसं निसर्ग त्याचं देणं देत असतो, तसं संगीतात गुरु विद्यार्थ्याला कलेचं पवित्र देणं देत असतो. अनेक पुरस्काराच्या मानकरी असलेल्या सुधाबाईंनी गायकांच्या अनेक पिढ्या बघितल्या, संगीताची बदललेली माध्यमं बघितली. शास्त्रीय संगीताची मैफिल सजवणारे, नाट्यसंगीत गाणारे दिग्गज कलाकार, ते रियालिटी शोच्या माध्यमातून पुढे आलेले गायकही त्यांनी बघितले. अनेक संगीत साधना करणारे कलाकार त्यांनी घडवले. त्यांचा प्रत्येकाशी थेट आपुलकीचा ऋणानुबंध जोडला गेलाय, तो या संगीताने. संगीताची माध्यमं जरी बदलली असली तरीही शास्त्रीय संगीत हे अभिजात आहे, प्रवाही आहे आणि स्वयंभू देखील आहे. असे अभिजात शास्त्रीय संगीत जपणाऱ्या ज्येष्ठ गायिका सुधा पटवर्धन यांना शतशः नमन. मिल जाना